आपले वारकरी बाबा भेटले, फार आनंद झाला बाबा तुम्हाला भेटून. ते बोलतात नाही का, माझी आहे जातीचे मज भेटो. बस म्हणजे जात म्हणजे लोकांना वाटेल जात म्हणजे काय, कसली जात करतोय. ही आमची जात म्हणजे वारकरी बरं का. हे आम्ही एका संप्रदायातले सर्व लोक भाविक भक्त, आळंदी पंढरी, हे माझे जातीचे वारकरी, पारे पारे रे पंढरी. आली पंढरी जवळ आता बाबा. आता तेच वेद लागलेत पंढरीचे. धावा पुढे पंढरी विसावा. चला मंडळी, हे आहे ओंकारेश्वर आलेलं आहे. आपण हे टेकडी उत्तर चढल्यानंतर लगेचच आपल्याला ओंकारेश्वर समोर दिसतोय. तर चला, नर्मदे हर. तर नवी मुंबईचाच बाबा, रहिवासी नवी मुंबईचा. आम्ही आगरी कोळी. हा बघा, आमची पण लोक आता माळकरी व्हायला लागली बाबा, सांप्रदायिक व्हायला लागली. चला. हा बोंबले इटो माहिती आहे मला. बोंबले हा हाय 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 हा सप्त्याला. हा हा वडराची दिंडी हा आदिवासी लोकांची, आदिवासी लोकांची. त्या साहेबापासून दगड फोडीत होता ते हा जाधव साहेब म्हणून. बर. कोयना धरणाचे आलेले पुनर्वसन सातारीचे. साताऱ्याचे बरं. वडराचं काळ महाराज कीर्तन नंबर वा. तिथे त्या भागात अशोक महाराज जाधव येते. बर, अशोक महाराज जाधव. कसला उतार आहे ह्यो? हा उतार आठवला का तुम्हाला कुठला? असा उतार पहिले उतरायचो आपण शिवपारी. नाही, आपल्या इकडं त्र्यंबकेश्वरची आपण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतो. तर पूर्वी हा हा तर पूर्वी असंच दगड होतं उतरताना इथून आपल्या गौतम ऋषी पासून. गौतम ऋषी चढलो का उतरताना असंच असायचं. आता पायऱ्या झाल्यात. हा पहिले असं होतं बरं का बाबा. मी उतरलेलो आहे असा गौतम ऋषी पासून खाली. हा 5 वर्षे हा थुकायचं नाही, हा बसायचं नाही, बसायचं नाही, थुकायचं पण नाही. खायचं नाही. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा बाबांची. बसायचं नाही, थुकायचं नाही, नाही. 2 दिवस काही खायचं नाही, काहीच खायचं नाही. 5 वर्षाने बाबा म्हणलं, रामकृष्ण बाबा म्हणलं चल चल. मला शूटिंग काढता येत नाही. हो हो माहिती आहे. वा, काय डोंगर उतरताना रस्ता. खरंच म्हणजे अशा आपल्याला स्मृती जागा झाल्या की याच्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला कोणी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्वी केली असेल तर आपल्या गौतम ऋषीपासून जे खाली उतरायचं रोड त्यांना पहिले पूर्वी असंच होता, एकदम खडतर. त्यांच्याकडे मोठं मंदिर आहे नरसिंहदेवाचं. ओंकारेश्वर दिसते रे बाबा डोळ्याला. बघा ओंकारेश्वर. हॅलो हॅलो ओंकारेश्वरला आलो. चलो चलो ओंकारेश्वरला चलो. थांब, सावकाश चल बाबा. खड दगड आहेत. तर मंडळी, आज आपल्याला बरेच कामं करायची गेल्या बरं का. आता गेल्यावर आपल्याला करायचं आहे, पहिले संकल्प सोडायचा आहे, स्नानं करायचे आहेत. म्हणजे संकल्प सोडायच्या अगोदर स्नान करायचं आहे का संकल्प सोडल्यावर, आता ते ब्राह्मण सांगितलं तसं. पण आपल्याला जाऊन संकल्प सोडायचा आहे, स्नान करायचं आहे, गोमुखावर पाणी व्हायचं आहे, विमलेश्वरला पाणी व्हायचं आहे, ओंकारेश्वरला पाणी व्हायचं आहे. एवढं सर्व आपल्याला करायचं आहे गेल्यावर बरं का. एवढं करायला तुम्ही आमच्यासोबतच राहा. आपण एकत्र करूया सर्व. चला, नर्मदे हर. चला. हा ना, किती स्वच्छ आहे. कॅनल आहे, कॅनल. चला चला चला. तयार चला. एक दृश्य आपल्याला दिसलेलं आहे. हे दृश्य बघून तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला खरंच कळलं का आपण ओंकारेश्वरला आलो. समजलं का तुला काय दाखवणार? म्हणजे नाही अजून दिसला नाही.
हा दिसली ना आता आता शिव ओंकारेश्वर त्याच्यावरून समजतं आपण कुठं आलो ओंकारेश्वरला. हा बाबा हे काय आता तुम्हाला समजलं प्रॉपर. कळलं का? समजलं का? आदिगुरु शंकराचार्य, शंकराचार्यांची मूर्ती. ही शंकराचार्यांची मूर्ती दिसली म्हणजे आलो आपण परिक्रमा. अभि हे इथून ओंकारेश्वर स्टार्ट झालेलं आहे आपल्याला. नर्मदे हर. चला मंडळी, आपलं ओंकारेश्वर येथे पदार्पण झालेलं आहे. नर्मदे हर. तर फार आनंद ओंकारेश्वरच्या या भूमीवर पाऊल ठेवून खूप खूप आनंद झाला. कसं वाटतं ओंकारेश्वरला पाऊल ठेवला? हा झालं ना पूर्ण? वा. चला, ही भूमी ओंकारेश्वरची आहे, माझी नर्मदा मैयाची नगरी. चला जाऊया पुढं जरा. नर्मदे हर. हे काय ये गलीम से आयलो न सरळ यो गजानन आश्रम इकडं पोचलो ओंकारेश्वरला आपण. अरे वा, क्या बात आहे मंडळी. तर चला, गजानन आश्रमचा रस्ता लागलेला आहे, पण आपण पहिले अनिलदास महाराजांकडे जाऊ. संकल्प सोडू, गोमुखावर जाऊया पहिले आपण. संकल्प सोडूया, बाकी कार्यक्रम पुढं नंतर आपण आश्रमावर येऊ. चला नर्मदे हर. रे वा, क्या बात है. नर्मदा आपली पूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण होत आहे. चला मंडळी, पोचलो. काय आनंद द्यायचा आपल्याला. पोचलो मंडळी, पोचलो. आपली परिक्रमा पूर्ण झाली. हा चला, नर्मदे यार. काय माहिती बघूया. पोचलो आहोत आपण आपल्या आश्रमावर, पण आता आश्रमावर नाही जाऊ, बाहेरच्या बाहेर जाऊ. वा. चला मंडळी, आपण पुन्हा पोचलेलो आहोत ममलेश्वराला. शार्प 9 वाजता. शार्प 9 वाजता ना? वा. थांब दाखव, टाईम दिसत नाही. शार्प 9. ओके, शार्प 9 वाजलेले आहेत आणि प्रॉपर सकाळच्या 9 वाजता आपण पोचलो आहोत ममलेश्वर ज्योतिर्लिंग. वा, काय आनंद आहे. इथं त्या ममलेश्वराला आपल्याला जल अर्पण करायला यायचं आहे. गोमुखाला जल अर्पण करायचं आहे. ओंकारजीला जल अर्पण करायचं आहे. चला, आलो आहोत पुन्हा एकदा. मी पुन्हा येईन या न्यायाने आपण आलेलो आहोत. चला, फार आनंद. हे बघा, आदिगुरु शंकराचार्य. इथूनच दाखवलेलं तुम्हाला असं मी सुरुवातीला. चला, आपण जाऊया आपल्या महाराजांकडं, अनिलदास महाराज शास्त्री यांच्याकडे. नर्मदे हर. चला, अरे बापरे, पोचलो बाबा. पण आज भीड कमीच आहे. तो बोलला ना अभिराम, आज ऑफ डे, आज गर्दी कमी असेल. हे काय रॅलिंगमध्ये पण कोण नाही. वा. चला, नर्मदे हर. तर चला, आपल्याला राहायचं आहे पूजेची सामुग्री घ्यायला. सामुग्री जास्त नाही, दूध, थोडासा प्रसाद, साखर फुटाणे, याच्यात नर्मदा मैयाचं जल आणि फुलं. चला, तेवढं घेऊ आणि येऊ पुन्हा. नर्मदा मैया आणि गोमुख तुम्हाला दाखवतो, जिथं आपल्याला पाणी व्हायचं. बघा किती अति सुंदर. याला म्हणतात गोमुख घाट. तर इथं जेवून नर्मदा मैयाचं जल इथं चढवायचं आहे. हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर.
पानी क्या होता है? स्वाहा भुआ भू ओम। जल ले लो, हाथ में जल ले लो, नीचे छोड़ा छोड़ो, नीचे नीचे का उठा, आंखों को लगाओ। नमः पार्वती पते हर हर महादेव। नर्मदे नर्मदे हर। आणायचं ना म्हणजे छान आहे. हा श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपला संकल्प सोडून झालेला आहे. फार आनंदाला संकल्प सोडला. तर जाऊया आता आपण गजानन संस्थांमध्ये आपलं आसन लावू, त्याच्यानंतर जल चढवायला जाऊ. चला नर्मदे हर सरळ आता तुम्हाला आश्रमात भेटतो. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपण चाललेलो आहोत जल चढवायला. आपण ती आपली संकल्पाची बाटली याच्यात ठेवले, जो संकल्प करून घेतलेला त्या संकल्पाची बाटलीचा आपण पहिले आलेलो आहोत ममलेश्वराला अर्धी बाटली अर्पण करूया आणि अर्धी बाटली ओंकारेश्वरला. तर चला ममलेश्वराला आपण जल अर्पण करायला चाललो आहोत नर्मदे हर. चला जाऊयात. हर मंडळी आपण आलेलो गोमुख घाट. तर गोमुख घाटावर पुन्हा पहिले एकदा आपण ज्या तटावर आहोत दक्षिण तट, आपण दक्षिण तटावरून परिक्रमा चालू केलेली म्हणून दक्षिण तटावर पहिलं आपण पाणी जल वाहतोय गोमुखावर. माझं वाहून झाले, आता धनंजय महाराज वाहतील. बाबाजी एक मिनिट बाजू जाऊ. नर्मदे नर्मदे हर. ममलेश्वरमध्ये दर्शन खुललेलं आहे आणि जाऊया जल व्हायला आता. नर्मदे हर. ममलेश्वर ज्योतिर्लिंग. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपल्याला ममलेश्वराला जल चढवून झालेला आहे. अगदी एकदम आनंदाने सुखरूप मस्त जल चढवून झाला. आता जाऊयात ओंकारेश्वरला जल चढवायला. पहिले आपण जल चढवलं ते कुठं गोमुख घाटावर गोमुखावर आणि ते दक्षिण तट. हा ममलेश्वरसुद्धा दक्षिण तट म्हणून आपण दक्षिण तटावरून परिक्रमा सुरुवात केली म्हणून पहिले आपण जल चढवले ते दक्षिण तटावर. आता आपण उत्तर तटावर जाऊन ओंकारेश्वरला जल चढवलं. चला ममलेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. आंबा चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. रे अधिकार आहे काय आता अधिकार प्राप्त करून आले. आज आपण नर्मदा मैया क्रॉस करतोय. एक मिनिट. तर चला आज आपण नर्मदा मैयाला क्रॉस करतोय. नर्मदा मैयाला या तटावरून त्या तटावर जाण्याचं आज आपल्याला तिकीट भेटलेलं आहे.
परिक्रमा पूर्ण झाली आणि आपण चाललो आहोत दक्षिण तटावरून उत्तर तटावर दर्शनाकरता ओंकारेश्वरच्या महाबळेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आता जाऊयात ओंकारेश्वरचं दर्शन करायला. आणि हा आहे झुला ब्रिज. झुला अतिशय सुंदर झुला ब्रिज आहे. नर्मदे हर. वा नर्मदे हर. तर मंडळी किती गर्दी आहे काय माहिती नाही, पण वाटते का लाईनी भरलेल्या आहेत म्हणून. आता आपल्याला तिकडे खाली गेल्यावर शूट काढता येईल नाही काढता येईल काय माहिती नाही, पण महाबळेश्वराची शूट मात्र खूप छान भेटली आपल्याला. चला बघूयात. नर्मदे हर. आपका नाम क्या है? नाम मानवी. सभागृहात मोबाईल अलाउड नाही आहे. सॉरी. राजा मानधाताची गादी. चला चला मंडळी. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपलं जड चढवून झालेलं आहे ओंकारेश्वराला, महाबळेश्वराला आणि गोमुख घाटावर. चला संपूर्ण झालेलं आहे आपलं. जाऊया आता. खूप मजा आला, खूप आनंद आला. नर्मदे हर. गजानन महाराज संस्थान जेवण अतिशय सुंदर, आपली महाराष्ट्र पद्धत. विशाल महाराज रामकृष्ण हरी नर्मदे हर. परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल तुमचे आणि धनंजय महाराजांचे मनस्वी खूप खूप अभिनंदन. तुमच्याकडून अशीच पांडुरंगाची नर्मदा मायाची सेवा पुढती घडत राहो ही सदिच्छा. हे बघा गौरव महाराजही देतात. रामकृष्ण हरी. आदरणीय विशाल महाराज पाटील आणि आमचे धनंजय महाराज यांनी मा नर्मदाची सुंदर अशी परिक्रमा पूर्ण करून 108 दिवसाचा संकल्प पूर्ण केला आहे. भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना, त्यांच्याकडून अशीच पुढती सेवा घडत राहो. आणि भगवंताला एवढं सांगणं आहे की आमच्या विशाल महाराजांना आणि धनंजय महाराजांना अशी सेवा करण्यासाठी बळ देव, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. आमच्या गंगाधर महाराज जाधव यांनी सुद्धा त्यांच्याबरोबरच परिक्रमा पूर्ण करून त्यांचं येणं आता 2-3 दिवस झालं. गंगाधर महाराज सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा मी फार फार शुभेच्छा देतो की त्यांनी मा नर्मदाची परिक्रमा संपूर्ण केली आणि निर्विघ्नपणे पार पाडली. खरंच नर्मदा मायाची फार फार कृपा आहे. रामकृष्ण हरी. तुमच्यामुळं आम्हालाही घडलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमच्यामुळं आम्हाला सुद्धा विशाल महाराज परिक्रमा पाहण्याचा आनंद भेटला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. चला मंडळी. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी नर्मदे हर. आपण आहोत ओंकारेश्वरमध्ये. आजचा आपला सर्व कार्यक्रम, सर्व विधी
उरकलेलं आहे. आपली परिक्रमा पूर्ण झालेली आहे. आपण आज ओंकारेश्वरला येऊन सर्वात प्रथम हे आपण संकल्प सोडल्यानंतर आपण गोमुखावर पाणी वाहिलं, त्याच्यानंतर ममलेश्वराला पाणी वाहिलं, त्याच्यानंतर ओंकारेश्वराला पाणी वाहिलं. म्हणजे आपल्याला जल चढवून सगळीकडं झालेलं आहे. फक्त आणि फक्त जी राहिलेली जी मानधाता परिक्रमा ती आपण उद्या करूयात. तर चला मंडळी, आज खरंच खूप सुंदर दिवस आजचा गेलेला आहे. सर्व परिक्रमा आपली पूर्ण होऊन सर्व विधी संपन्न सर्व कार्यक्रम आपली झालेले आहेत. तरी तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्याच कृपा आशीर्वादाने आपली नर्मदा परिक्रमा ही आपली पूर्णत्वाला गेलेली आहे. खरंच खूप आनंद होतो आहे आजच्या दिवसाला. आता असं वाटतंय का आता परत कधी आपल्याला येणं होईल का माहिती नाही, पण चला, झाली आपल्या नशिबात होती नर्मदा परिक्रमा. ते आपल्या मैयाने आपल्याला बोलून घेतलं, आपल्याकडून नर्मदा परिक्रमा करावून घेतली. त्याच्यासाठी नर्मदा मैयाला फार 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 धन्यवाद तर नाही बोलू शकत त्यांना. त्यांची फार कृपा आपल्यावर आहे का ही परिक्रमा त्यांच्यामुळं आपल्या नशिबात आली. तर चला मंडळी, जास्त काय बोलत नाही, आपण आहोत गजानन महाराज संस्थान. खूप सुंदर इथं नियोजन असतं. परत नवीन नर्मदा परिक्रमावासियांना सर्व सामानसुद्धा देण्यात येतं इथं. आणि आल्यानंतर हे एक कक्ष असतं जिथं नर्मदा परिक्रमावासी थांबतात. जेवणाची, भोजनाची, चाय, नाश्ता, प्रत्येक सोय इथं एकदम अतिसुंदर असतं. तर चला, इथून सुरुवात केली तिथं आपण आलेलो आहोत. तर आजच्या दिवसाचे आपण व्हिडिओ इथंच थांबूयात. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर, शुभरात्री. उद्या भेटूया. चला, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. सर्वांना एक विनंती करतो, जे सगळे आपले व्हिडिओ बघतात आणि आपल्याला प्रोत्साहन देतात, सर्वांना पूजा आणि कीर्तनासाठी यायचं आहे नर्मदे हर.